या KPL मध्ये देत आहोत, कारण हीच खांडवलकरांची खऱ्या अर्थाने परंपरा आहे आणि अशीच ही परंपरा टिकून राहू द्या या त्यांना सदिच्छा. चला सामना सुरू असेल आणि एकीकडे मात्र आपण पाहुण्यांना इथे सन्मानित करतोय. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल सन्माननीय पंडितजी पाटील जे ज्येष्ठ समाजसेवक आहेत खांडवलचे, त्यांनाही आपण या स्पर्धेच्या वतीने करूया सन्मानित. चला या स्पर्धेचा पहिला आय थिंक पहिली रजनी पाहत आहोत, पहिली रात्र आपण पाहतो आणि हा दुसरा सामना. 2 रस पंचाचा मात्र इथे इशारा पाहायला मिळतोय. यस त्यानंतर आपल्यामध्ये पाहू शकेल सन्माननीय मनोहरजी पाटील यांनाही आपण इथे सन्मानित करूया. चला विनंती असेल की आपण सन्मान घेण्यासाठी अगदी आमच्या स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. चला मनोहरजी पाटील यांना आपण सन्मानित करतोय. या ठिकाणी फटक्यात चांगला पाहायला मिळतो आणि थोडीशी मिसफिल्डिंग, परंतु एकच रन्स मात्र त्या ठिकाणी जोडली गेली. असं फिल्डिंग चांगल्या प्रमाणे पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिले जी हनुमान खांडवल हे संघाच्या वतीने चांगलं क्षेत्ररक्षण. त्यानंतर भागीनाथजी पाटील यांना आपण इथे सन्मानित करतोय. विनंती असेल की आपणही पुढे या, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. फुल टॉस बॉल ऑन साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्वतः गोलंदाज हो चांगली यष्टानुवती या निशाणात साध्य केलाय. परंतु आता दोन्ही पंच चर्चा करतील आणि या चर्चेनंतर जो काही निर्णय येणार तो मात्र तुम्हाला मान्य करावा लागेल. तंत्र आपल्यामध्ये गणपतजी बारशी आज उपस्थित आहेत, त्यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मनीष पाटील आपण आता आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करायचं आहे. गणपतजी बारशी यांना आपण इथे सन्मानित करा. आणि या खांडवलगावचे विद्यमान पोलीस पाटील प्रकाशजी पाटील यांचं इथे शुभागमन झालेला. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊ स्थान आपण व्हा. तंत्र या ठिकाणी पाहू शकाल खांडवलची समाजसेवक अशोकजी जोशी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करूया. बाटर बात आणि पाहू शकाल खांडवलचे विद्यमान पोलीस पाटील प्रकाशजी पाटील यांचे शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. अशोक जोशी यांना मात्र आपण सन्मानित करतोय. चला ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे प्रकाशजी पाटील यांनाही आपण लगेच या स्पर्धेच्या वतीने करूया सन्मानित. चला प्रकाशजी पाटील यांनाही आपण इथे या सन्मानित करतोय. या पाटील साहेब पुढे या, कारण जेव्हा आपण एखाद्या गावामध्ये जातो त्यावेळी मात्र पहिला मान हा पाटलाला असतो आणि दुसरा मान सरपंच, आय थिंक पहिला मान सरपंचला असतो आणि दुसरा मान पाटलांना असतो. आणि खांडवलचे जे पोलीस पाटील आहेत त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. चला एकदा पाटलांसाठी टाळ्या असू द्या. खांडवलचे पोलीस पाटील आहेत, जिकडे मॅटर गंभीर तिकडे आम्ही खंबीर, अशी त्यांची संकल्पना आपण नेहमीच पाहत असतो. आणि दरम्यान या ठिकाणी खांडवल गावचे लाडके जावई हनुमानजी धुमाल यांचा इथे शुभागमन झालेला आहे. विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊ स्थान आपण व्हा. आपलंही आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. चला फलंदाज त्या ठिकाणी धावबाच्या स्वरूपामध्ये बाद आहे. एक धाव त्या ठिकाणी होती, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये खेळाडू बाद झाला आणि धावसंख्या 11. यस 10 धावा आहेत, 10 धावा आहेत. सूरज गोलंदाजी करतोय. फलंदाज दीपेश थोडासा दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता, चेंडू मागे जातोय. डॉट बॉल आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा केस संपला. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, 2 खेळाडू बाद झालेत. बॅटिंग करत असताना टीम दृष्टी 11 आणि दृष्टी 11च्या विरोधात नंदा 11 या दोन संघांदरम्यानची लढत आहे. आणि सध्या आपण पाहतोय की 10ला 2 गडी बाद.
चला यानंतर आयांश 11 वर्सेस NK स्पोर्ट्स. दोन्ही कॅप्टन तयार राहा. आयांश 11 वर्सेस NK स्पोर्ट्स. दोघी कॅप्टन आपण तयार राहायचंय. दुसरं षटक. हो चांगला टॅप केलाय. थोडीशी जागा मिळाली होती आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. सिंगल स्कोर आता पुढे जाताना 11 वर. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं की 44 धावांचं संरक्षण करण्यात आलं. हो यावेळेचा बॉल पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. मोठा फटका खेळायचा होतं. मिस टायमिंग झालाय. एकच धाव तिथे मिळते. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागणार आहे. आपण मागच्या मॅचचाच विचार करा ना. पहिल्या इनिंग मध्ये फिल्डिंग थोडीशी खराब बघायला मिळाली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये फिल्डिंग चांगली बघायला मिळाली आणि त्याच्याचमुळे टीम जनमान विजय मिळवू शकला. फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता कैलास समोर. आला डॉट बॉल. चला आयन्स 11 आणि NK स्पोर्ट्स इथे जागा मिळाली होती. थोडस मागे येला आणि बॅकफुट लावून स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळलाय. त्याच्यावरती मिळते फक्त एकच धाव. बोल तयार. हो ताकदीनं फटका. नाही चेंडू थांबणार. जाईल सीमा पार. आलाय चौकार. दोन षटकांनंतर स्थिती तर चांगलीच पाहायला मिळते. 9च्या गतीने धावा जोडलेल्या आहेत आणि थर्ड ओव्हर मध्ये सागर आलाय गोलंदाजी करण्यासाठी. थर्ड ओव्हर मध्ये सागर गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळेल. एकूण 12 ते 13 मॅचेस आज आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. ड्राईव्ह केलाय. चांगला फटका आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि आला हा चौकार. क्रॅकिंग ड्राईव्ह. अगदी ओव्हर पिच बॉल. आदरणीय विश्वास कासार यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. इथे आलाय व्हाईट बॉल. एक्साच्या धावा ही एक समस्या राहते. पुन्हा चांगला ड्राईव्ह. वाव कैलास काय फटके खेळतोय. चांगले क्रॅकिंग ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळतात त्याच्या बॅट मधून. अजय पारदी यांचं देखील आगमन झालेलं आहे. करण फिरांगणे यांचं देखील आगमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण स्टेजवर या. ती जांभूळपाडा गावातून ते बिलॉंग करतात. ते सुद्धा चांगले क्रिकेटर आहेत. हो मंकडिंगचा प्रयत्न केला होता सागरनं. स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे धाव पूर्ण केली जाते. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव असणार आणि एका धावेने स्कोर पुढे गेलेला आहे. आदरणीय रोहिदाजी पाटील सरपंच, माजी सरपंच, मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. KPL मध्ये खांडवल प्रीमियर लीग मध्ये सोबतच बिंदास पारदी यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. आणि आता इथे आउट. फलंदाज बाद. (26 रन्स). 26 धावा धावफलकावरती आणि आतापर्यंत खेळाडू बाद झाले ते 3. नवीन बॅटर आकाश आणि अंतिम षटक असेल. यानंतर टॉस देखील केला जाणार आहे. टीम आयन्स 11 वर्सेस NK स्पोर्ट्स. सध्या ही जी लढत आपण पाहतोय नंदा 11 संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय सागर तुकाराम पाटील आणि एका बाजूला दृष्टी 11 जो योगेश किशोर पाटील यांचा संघ. चला तर मंकडिंग साठी जो रूल आहे
तुम्ही एकदाच बॅटरला चेक करू शकता एका ओव्हरमध्ये. सातत्याने जर तुम्ही तसा प्रयत्न केला तर नो बॉल दिला जाईल. लास्ट ओव्हर आणि गोलंदाजीसाठी आलाय संदेश. 26 रन्स 26. पहिला चेंडू कट केलाय. फिल्डर आहेत तिथे. लहानांपासून थोरांपर्यंत या स्पर्धेमध्ये खेळाडू तुम्हाला खेळताना दिसतील. आणि या ठिकाणी आपण बघतोय की जसं फिल्डिंग पाहायला मिळाली, कायांचा गजर झालाय. ओ आता आलाय चौकार. चौकारांची गरज आहे आणि तो चौकार आला. 31वा धाव फलकावरती आपल्याला बघायला मिळतात. संदेश आकाशच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. हो पुन्हा एक चांगला फटका. क्या फाइंड केला. 1 more 4. बॅक टू बॅक 2 चौकार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आकाशच्या बॅटमधून. चांगला फिनिश करायचंय त्याला आणि इथून चांगला खेळ त्यानं साकारला. 35. आता आउट होणार आहे. फ्लाइट दिली होती आणि थोडस वळण घेणारा बॉल. तिथे कंट्रोल नव्हतं फलंदाजाचं. सर हिट विकेट. बॅटर गॉन. राम म्हात्रे त्यांना देखील विनंती असेल की आपण मंचावरती यावं. योगेश पाटील सर देखील माझ्या सोबतीनं कॉम्बॉक्स मध्ये आहेत. आणि योगेश पाटील ऑनर. ओ टीमचे ऑनर आलेत. आणि इथे काय घडले बघूया. एक धाव त्या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपामध्ये मिळेल. नवीन बॅटर आला योगेश. पुन्हा एकदा संदेश तयार. फायटिंग टोटल आता बनवली आहे. आणखी एक चौकार. जबरदस्त फिनिश केला कैलासनं. आणि धावा झाल्या धावफलकावरती 40-41 लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता. चला दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर आपण यायचं. एनके स्पोर्ट्स आणि आयन्स 11. एनके स्पोर्ट्स अँड आयन्स 11. चला दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये मी पाहुण्यांना इन्व्हाइट करेन. आदरणीय प्रकाश पाटील पोलीस पाटील आहेत, त्यांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी या. त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत. एनके स्पोर्ट्स आणि रोहिदास पाटील यांना सुद्धा विनंती करतो की आपण यावर टॉस करण्यासाठी. टीम आयन्स 11 कॅप्टन या. रोहिदास पाटील माजी सरपंच हे देखील जोडले गेलेले आहेत. दोन्ही कॅप्टन देखील जोडले गेलेले आहेत. चला दोघांना रूल्स माहिती आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. ओके कोण कॉल करत? एनके स्पोर्ट्स कॉल करतायत. हेड इज अ कॉल. हेड इट इज. एनके स्पोर्ट्सनं टॉस जिंकला. टॉस विनिंग कॅप्टनला आपण राजेंद्र गणपत बार्शी यांच्याकडनं आलेली कोल्ड ड्रिंक्स येथे देत आहोत. पाहुण्यांना विनंती असेल की आपण पुन्हा मंचावरती बसाव. दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या जात आहेत. योगेश्वर एक वेगळी कॉन्सेप्ट आहे. 3ऱ्या पर्वामध्ये आपली गावची प्रीमियर लीग जाते. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. दरवर्षीप्रमाणे सक्सेसफुल टुर्नामेंट होईल हीच अपेक्षा यावर्षी पण आहे. टॉस जिंकला काय निर्णय? बॅट फर्स्ट. का बॅटिंग करणार आहेस? धावांचा पाठलाग होत नाही म्हणून की तुझ्या गोलंदाजांवर विश्वास जास्त आहे? हा गोलंदाजांवर विश्वास जास्त पण आहे आणि जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू आम्ही. शुभेच्छा असेल. टॉस गमावलेला फिल्डिंग फिल्डिंगच करायची होती. करायचे होते आम्हाला. क्या बात आहे. मनासारखे घडले. म्हणजे तुला काय वाटतं कशी आहे स्पर्धा? आणि मागच्या 2 वर्षांमध्ये खेळलास तू? मागच्या 2 वर्षामध्ये खेळलो. मागच्या वर्षीच नव्हतो फक्त, पण यावर्षी 1 नंबर आहे आयोजन. जिंकण्याचा प्रयत्न असेल? हा एकदम कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कुणाकडनं जास्त अपेक्षा? आमच्या टीममध्ये आमचा आयकॉन जानू आणि शैलेश पाटील. चला शुभेच्छा असतील त्यासाठी तुम्हाला देखील. तर जाऊया लगेचच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि आता पुढील आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल योगेश पाटील सरांचा. टॉस जिंकला एनके स्पोर्ट खांडवलनं आणि प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतलाय. थँक्यू.
धन्यवाद समीर. पहिलाच बॉल पाहू शकला या ठिकाणी जागेवरती टॅप केला आणि हो थोडीशी मिसफिल्डिंग आणि सिंगलचं रूपांतर मात्र दुहेरीमध्ये केलं गेलं. ओमकार पाटील आणि त्याच्या सोबतीला सूरजला आपण पाहत आहोत. हो फुल टॉस बॉल आणि पाहू शकला इष्टांच्या पाठीमागे या निशांतनं मात्र चांगल्या प्रमाणे चेंडूला स्टॉप केलाय. तर लक्ष जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 4 षटकांमध्ये 41 धाबांचा फाटला करायचा आहे. हो फटका चांगला केला परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. आज फिल्डिंगचा दर्जा प्रत्येक संघाच्या वतीने मात्र पाहायला मिळाला आणि त्याच अनुषंगाने मात्र इथे सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण. गॅप पाहिले तर या ठिकाणी जास्त मोठे नाहीत कारण जास्त अतिरिक्त खेळाडू मात्र प्रत्येक संघामध्ये पाहतो आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी तुम्हाला चांगले स्ट्रोक मात्र केलावा लागतील आणि तो प्रयत्न करतील का हे दोन्ही फलंदाज. पुन्हा फुलटॉस सरळ लॉप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सिंगल वरती सध्या आपण पाहतो इथे भर टाकण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही सलामीवीर. आय थिंक ओमकार उर्फ हर्ष आणि सोबतीला त्याचे सूरजला आपण पाहतोय. ओहो भन्नाट वेग. मागच्या सत्रामध्ये सुद्धा मात्र सुदर्शन जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. वन मॅन आर्मीचा रोल त्यांनी मात्र मागच्या वर्षी मात्र साकारला स्पर्धेमध्ये आणि याही वर्षी मात्र पाहिल्या तर या ठिकाणी त्याच्याकडून मात्र भरपूर काय अपेक्षा असतील. हो चांगला ड्राईव्ह परंतु मात्र या ठिकाणी तेवढंच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. यापूर्वी एक आपण नो बॉल पाहिला कारण विकेटच्या पलीकडे चेंडूची हाताळी झाली होती आणि त्यामुळे पंचांनी गोलंदाजाला मात्र दंडित केलं गेलं. पुन्हा बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण आणि पाहता पहिले षटक मात्र या ठिकाणी संपन्न झालं आणि पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात गोलंदाज सुदर्शनच्या वतीने आपण पाहिली. 41 धावांचं संरक्षण मात्र या ठिकाणी करण्यासाठी तुम्हाला संघ पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर एकूण 6 धावा मात्र ती फक्त खर्च केल्या. 18 बॉल शिल्लक आणि 18 बॉलमध्ये अजूनही विजयासाठी 35 धावांची गरज. चला स्पीड अप करायचं जास्त वेळ आपण टीम मीटिंग करू नका निशांत कारण आपल्याला आज एकूण 13 मॅचेस कव्हर करायचे आहेत. दुसरा षटक गोलंदाज दीपेश जोशीला आपण पाहत आहोत. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज. इथून मात्र धावांचा वेग तुम्हाला वाढवावा लागेल. तो वाढला जाणार का? ओहो फटका चांगला पाहायला मिळतो आणि पंचाचा नो बॉलचा इशारा. 1+1 एकूण 2 रन्स मात्र या ठिकाणी जोडल्या जाणार आहेत. परंतु इकडे कुठलाही फ्री हिट नाही याची आपण नोंद घ्या कारण आपण अंडरम बॉक्स क्रिएट केलतोय. पुढचा बॉल सामना करायला इकडे सूरज. ओहो आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न परंतु गतीमध्ये थोडंसं परिवर्तन आणि निर्धावण चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता आपण पाहत आहोत. दीपक जोशी चांगल्या प्रमाणात वापसी करतोय. हो गॅप मध्ये चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. थोडीशी मिसफिल्डिंग आणि याच फटक्याची मात्र कुठेतरी आवश्यकता आहे. तो पहिला फटका सूरजच्या बॅटमधून पाहिला. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. रन्स कंप्लीट आहे का पाहावं लागेल. लाऊड अपील पंचांवरती मात्र पाहू शकेल प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतायत परंतु या ठिकाणी आता टीव्ही पंचांकडे हा निर्णय त्यांनी सोपवलाय रनआउटसाठी. चला जर एखादा पिक्चर जर आपल्याकडे प्रॉपरली असेल तर आपण निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचू आणि आणि पंचांना एक विनंती असेल की प्रथमतः आपण ज्यावेळी टीव्ही पंचांची मदत घेतो त्यावेळी सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवत जा. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. यस चला आपण चेक करतोय कारण कुठल्या संघावरती कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाहीये आणि खऱ्या अर्थानं आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर मात्र त्याचा वापर करतो. बॅट हवेत आणि बॅटर दगावच्या दिशेनं पहिला धक्का लागला या ठिकाणी टीमला. दुसरा सामना सध्या आपण इथे पाहतोय. नंदा 11 विपक्ष दृष्टी 11 आणि यानंतर अयांश 11 आणि इनकेस्पोर्ट खांडवल संघ तुम्हाला मात्र या ठिकाणी मध्ये पाहायला मिळणार आहेत. त्या दोन्ही संघादरम्यान आपण नुकतंच टॉस संपन्न केलाय. आतापर्यंत या षटकामध्ये दीपेशने 3 लिगली बॉल हाताळले. न्यू बॅटर एंटर होतोय 3ऱ्या क्रमांकावरती जयेश जोशी. ओहो बॅकफुटला गेले. चांगला फटका परंतु चांगलं क्षेत्रक्षण पुन्हा एकदा. म्हणजे आपण म्हणू शकतो की ज्या संघाकडे या चांगली फिल्डिंग असेल तो संघ मात्र या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतो. त्या अनुषंगाने मात्र आज खेळ राहिलाय.
पुढचा बॉल हो मात्र पाहू शकाल या ठिकाणी स्वतःला वाचवला. ऑफ ड्राईव्ह मात्र करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती जयच्या बॅटमधून मात्र ही सिंगल धाव आपण पाहिली आणि सिंगल धावने संघटित धावसंख्या पुढे जात असताना 14 धावा फलक्यावरती. अजूनही 27 धाब्यांची गरज. पुन्हा मात्र ऑन साइड टर्न केला मिस फिल्डिंग. आय थिंक संघाचे ओनर्स योगेश पाटील कडून चूक घडली आणि त्याच्या 2 पायांच्या मधून चेंडू फरार. 4 धावांसाठी चौकार. आणि 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी या ठिकाणी अजून आपण जर विचार केला तर 23 अजूनही धाबींची गरज आहे. 41 लक्ष्य आहे. 18 झालेले आहेत. अजूनही 23 ची गरज आहे 12 चेंडूमध्ये. चला आपल्याकडे या स्कोर सुद्धा मात्र बीकॉम वाले आहेत. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त फोकस तुमच्या खेळाकडे करा आणि फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. चला जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. दरम्यान पाहू शकाल माजी सरपंच अमोलजी पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि लेजंड खेळाडू या विभागातील ज्यांनी खऱ्या अर्थानं त्यांना पाहून आता मात्र अनेक युवा खेळाडू घडत आहेत. सुरेश पारधी यांचंही शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपले आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. या गोलंदाज निशांत आणि पहिल्या चेंडूवरती जोशीला त्याने मात्र बीट केलंय. चला पहिल्या चेंडूला डॉट. 11 चेंडू शिल्लक. 23 ची गरज. बागपुटला गेले परंतु चांगला क्षेत्ररक्षक अगदी डीप वरून दीपेश वेगाने चेंडूवरती झेपावता येतो. परंतु मात्र एक रस त्या ठिकाणी जोडली गेली. सिंगल डबल आता इथून काही सिद्ध होणार नाही. त्यासाठी तुम्हाला मोठे फटके मात्र खेळावे लागतील. आय थिंक चौकार खेळावे लागतील. षटकार नाहीये. आणि या सन्माननीय बाळरामजी म्हात्रे जे जांभूलपाड्याचे समाजसेवक आहेत त्यांच्याकडून सुद्धा मात्र या स्पर्धेसाठी चांगलं योगदान आलेलं आहे. प्रत्येक प्लेअर ऑफ द खेळाडूसाठी एनर्जी ड्रिंक हॅपी फीज या स्पर्धेमध्ये आपण देणार आहोत. त्यांची सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. फटका चांगला आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आला आणि चौकारी साईड 23 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला अगदी बॉर्डर वरती. हो पुन्हा मिस फिल्डिंग. पुन्हा चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे. सलगचा दुसरा चौकार. ओमकार पाटील इज ऑन फायर. मिस्टर हर्ष पारधी यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. उर्फ बाबू वेलकम. पुढचा बॉल. 27 रन्स फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग करतो ओमकार पाटील. पुन्हा फटका चांगला पाहायला म्हणजे पुन्हा मिस फिल्डिंग. परंतु बॅकअप साठी खेळाडू पोहोचले गेले आणि खऱ्या अर्थानं चौकार थांबवलं असंच म्हणावं लागेल. आणि 3 षटकांचा खेळ आपण जर पाहिलं तर या ठिकाणी संपन्न होत असताना. आणि चला आपण या ठिकाणी आपल्यामध्ये आज मीडिया 28 धावा झालेल्या आहेत. 6 बॉल शिल्लक आणि 6 मध्ये 13 ची गरज आहे अजून या सामना जिंकण्यासाठी. आपल्यामध्ये पाहू शकाल मीडिया ज्येष्ठ पत्रकार अंजू वर्मा मॅडम आज आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतो. मी माजी सरपंच अमोलजी पाटील यांना विनंती करतोय की आपण अंजू मॅमचं या स्पर्धेच्या वतीनं सन्मान करावा ही आपल्यास विनंती करतोय. आणि खऱ्या अर्थानं आमचे बाळराम जोशी यांच्या खास मैत्रीण सुद्धा ते आहेत. या दरम्यान हरिभाऊ पाटील यांचंही मात्र शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान आपण अंजू मॅम गुप्ता यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. चला 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 13 ची गरज. आणि गोलंदाज आता मात्र पाहू शकाल कैलासला आपण पाहत आहोत. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला अगदी पॉइंटला. क्षेत्रशी मात्र वेगाने येतात. दुहेरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. वाह काय सामना रंगतो या ठिकाणी. अगदी डोलायमान स्थितीमध्ये सामना सध्या रंगताना पाहायला मिळतो. एका बाजूला दृष्टी 11 तर दुसऱ्या बाजूला नंदा 11 अशी लढत सध्या मात्र या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळते.
5 बॉल शिल्लक आणि 5 बॉल मध्ये 11 धाबीची गरज. इकडे आला चांगला चेंडू, परंतु डॉट बॉल मात्र इथून परवडणारे नाहीयेत, कारण या ठिकाणी प्रत्येक चेंडूमध्ये तुम्हाला मात्र धावा आणि धाबा शोधावा लागतील. अंडरम बॉक्स स्क्रीन सध्या आपण पाहत आहोत. हो, ज्या ओमकारनं मात्र या सामन्यामध्ये जे चांगली बॅटिंग केली तोच आता ओमकार स्लॉग षटकामध्ये मात्र पूर्णपणे सास पडलाय. गोलंदाज कैलासच्या गेस पहिल्या 3 बॉलवरती फक्त एकच आय थिंक 2 रन्स त्याने खर्च केला आणि इकडे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न चांगले राहिले होते, परंतु इथे झेल ड्रॉप आणि 2 धाबा कंप्लीट. आणि आता मात्र येणाऱ्या 2 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण विचार केला तर 9 धाब्यांची गरज. म्हणजे 2 चेंडूमध्ये 2 चौकारी जरी आले तरी मात्र या ठिकाणी आय थिंक सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हरची मॅच आहे. म्हणजे 2 चेंडूमध्ये 2 चौकार जरी आले तरी पुन्हा मात्र या ठिकाणी संधी निर्माण होऊ शकते की ते 2 चौकार ओमकारच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळू शकतील का, की पहिला सुपर ओव्हरचा सामना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल का. हो, फटका चांगला आला चौकार. सामना अजूनही जिवंत आहे, कारण यासाठी केला होता हट्टास की पहिला दिवस गोड व्हावा या स्पर्धेचा. KPL अख्खा खांडवल खेलेगा और अख्खा खांडवल देखेगा. खांडवल प्रीमियर लीग 2026 पर्व 3 आणि सर्वांना गर्व वाटणारी स्पर्धा. 1 बॉल 5 ची गरज. चौकार आला तर मात्र सामना टाय, आणि सामना टाय झाला तर सुपर ओव्हरची मॅच. येणार का चौकार? ओमकार पाटील वर्सेस कैलास असं मात्र इथे सामना आता म्हणावा लागेल, कारण या ठिकाणी नंदा 11 संघाला मात्र सामना जिंकायचा असेल तर मात्र चांगली चेंडूची हाताळी त्यांना करावी लागेल, आणि दृष्टी 11 या ठिकाणी या संघाला मात्र सामना जिंकायचा असेल तर मात्र एक चांगल्या या ठिकाणी स्ट्रोकची गरज. दृष्टी 11 संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग स्वीकारली होती. 1 बॉल 5 ची गरज आणि तिकडे क्लीन बोल्ड, आणि सामना जिंकला दृष्टी 11 या संघानं. अभिनंदन योगेशजी पाटील आणि हार्ड लक नंदा 11. काय सामना रंगला या ठिकाणी, आणि पहिलाच सामना मात्र या स्पर्धेमध्ये जिंकल्या दृष्टी 11 या संघानं. त्यांचं खूप खूप अभिनंदन, आणि नंदा 11 संघाला देऊया आपण पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चला लगेच जाऊया आपण सामनावीर पुरस्काराकडे. चला पुढचा सामना जो आहे तो लगेच आपण इथे सुरुवात करतोय, परंतु विनंती असेल की आपण लगेच